मीरा. हा काका. मीरा चल आता कलश घेऊन आपण देवळात जाऊया. अगं बुवा पण येत असतील तिकडे आता. हो काका, चहा होतच आला. हा अगं चहा राहू दे, आधी आपण तिकडे जाऊया. काका. मीरा. हा काका. अगं कलश नाहीये इथे. कलश नाहीये म्हणजे तिथेच असणार. अगं हो. काका, काल रात्री तुम्ही तिथेच ठेवला होता ना. हो अगं स्वच्छ करून रात्री इथेच तर ठेवला होता मी कलश. हा मग बघा तिथेच असणार. अगं नाहीये. बाबा चला निघायचंय ना. अगं श्रद्धा, निघायचं काय? विधीला लागणारा कलश सापडत नाहीये. अगं बाई, कलश कुठे गेला? आओ आओ, कुठे गेला कलश? आता तूच सांग शैलेजा, कलश कुठे आहे? हो कुठे म्हणजे मला काय माहित. तुम्हीच ठेवला होतात ना काल. मला माहित आहे शैलेजा, कलश तुझ्याकडेच आहे. मला काय माहित तुमचा कलश कुठे आहे ते. मी कशाला घेऊ तुमचा कलश. अगं ए श्रद्धे, तिकडे काय उभी आहेस? ये इकडे, शोध कलश कुठे गेला ते. मला विचारताय कलश कुठे गेला, कलश कुठे गेला. हा शैलेजा, काल रात्री तू कलश माझ्याकडे मागत होतीस, त्याशिवाय तो इथून लंपास कसा होईल? लंपास म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चोरलाय कलश? अरे देवा, हेच ऐकायचं बाकी होतं. बघितलं, माझ्या नवऱ्याचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. बोला काय करू मी म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. शैलेजा, उगाच ढोंग करू नकोस. ढोंगी म्हणताय मला? म्हणा ढोंगी म्हणा. अरे देवा. काका काकू, तुम्ही शांत व्हा बरं. आपण सगळे मिळून शोधूया. हा चला चला शोधायला हवं. अगं ए श्रद्धे, चल शोधायला हवा ना. उठली माझी परीराणी. चला उठा आता पटकन. चला चला चला. गुड मॉर्निंग वेदा. बराच काय सांग बघू. आज ना माझ्या वेदाचा बर्थडे. वेदा, तुला आठवतं आपण तुझे सगळे बर्थडे कसं सेलिब्रेट करायचो? खूप धमाल करायचो. दरवर्षी काहीतरी वेगळी थीम. यावर्षी मी काहीच नाही करू शकत ना राजा. सॉरी. पण काहीतरी द्यायला हवं ना माझ्या वेदाला. खूप मोठं असं काही नाही. फूल नाही तर फुलाची पाकळी ना. सरप्राईज. वेदा, राजा आता इतकंच करू शकते मी तुझ्यासाठी. अशाच तुझ्या पायाखाली कायम फुलांच्या पाकळ्या अंतरल्या जाव्यात. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. यासाठी मी कायम प्रयत्न करेन. I promise you वेदा. तुझ्या मार्गातले काटे मी आयुष्यभर बाजूला काढत राहीन. माझ्या गोड राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो. आईचा आशीर्वाद कायम आहे तुझ्या पाठीशी. आयुष्यवंत हो. रेशमी छाया कधी तू किनारा मी तुझ्या डोळ्यात झरणारी नदी ओल मायेची तुला देऊनी माझ्या फुला
मीरा, हा अगं आपण तर एवढा शोधतोय कलश, नाहीच सापडला तर आपल्यामुळे विधी अपूर्ण राहिला तर गावात केवढी नाचक्की होईल आपली. काका तुम्ही काळजी करू नका, आपण शोधतोय ना. तुम्ही तिथे बघितलं का? जा तिथे द्या. आडगळीच्या खोली. कलश कलश सापडायलाच हवा. त्याला जिथे गाडलाय तिथून तो बाहेर यायलाच हवा. ए ताई, अगं नाही सापडत आहे. अगं तू नीट बघितलंस का श्रद्धा? तू मागे जाऊन बघ. जा जा, तू नीट बघितलं नसशील. अगं 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 ए त्या तांदळाच्या पिंपात काय करतेय? ठेव ठेव, बंद होतं की नाही ते? त्याच्यात कुठून असणार? काय अहो, झालं? बघा ना, आता त्या पिंपात कुठे शोधते? बरोबर बोलते ती शैलजा. बरोबर. अगं तिथे कुठे शोधते? काका म्हणतं सगळीकडे शोधते, तर इथे पण बघते ना एकदा. अगं, तिथे कुठे असणार? हा, तिथे कुठे असणार? ये चल चल तिकडे तू शोध जा ना. अगं मागे शोध जा. अगं आई, मी नक्की कुठे शोधू? अगं मागील तरी तिथेच विसरले असतील तुझे बाबा कदाचित. हा ना बाबा? हो कदाचित विसरलो असेल बघ. तुम्ही काय बघताय? जा ना तुम्ही पण शोध. अगं ए तिथे कुठे? त्या गाठोड्यात शोध. गाठोड्यात असेल बघ कदाचित, गाठोड्यात. आठवड्यात हा. शैलजा, आ, तू काय अजून इथेच उभी आहेस? अहो पिंपाचं झाकण नको का लावायला? अगं ते महत्वाचं आहे का आता? अहो, असं काय करता? उंदीर खातील ना मग ते तांदूळ. खाऊ दे उंदीर. चल तू आधी कलश शोधायला माझं हवा. ऐका. चल. हो ऐका ना माझं, मी काय कलश सापडायला हवा. कलश सापडायला हवा. कलश 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 सापडायला हवा. कलश सापडायलाच हवा. ग्रहांची सुद्धा दिशा बदलू शकेल अशी ही शक्ती त्या कलशाला क्षणार्धात बाहेर काढेल. काका काय झालं? मीरा, कलश? अगं बाई, हा इथे कुठे आला? आत्ता इथे कसा आला कलश? आपण तर आता इथेच शोधला होता. तेच तर ना, इथे शोधला तेव्हा नव्हता, मग आत्ता इथे कसा आला कलश? अहो माझ्याकडे काय बघताय? मला काय माहित इथे कसं आलं कलश ते? शैलजा, काका आता कलश सापडलाय ना, हे महत्वाचं. हा हा बरोबर. आणि आपल्याला जायला पण उशीर व्हायला नको. कलशाची पूजा पण बाकी आहे. हा चला चला. बरोबर बोलतेस तू मीरा. उशीर नको व्हायला, आपल्याला कलशाची पूजा करायला हवी. चला. काका चल गे श्रद्धा, चल.
या बर्थडे गर्ल. बसा इथे बसा मध्ये. कुंकू आवडतं ना तुला? हॅपी बर्थडे बाळा. सुखी राहा. सतायुष, तुला जे हवं ते सगळं मिळू दे. सुखी राहा. माया घे ना. ओ घे. ऐक आईची अंगाई. आज अंबिका असती तर. वेदा, नमस्कार कर. गॉड ब्लेस यू. शतायुषी भव. खूप खुश राहा. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. अथर्व, ये ये. हॅपी बर्थडे वेदा. वेदा, हॅपी बर्थडे. वेदा. वेदा. तुम्ही काळजी करू नका अथर्व. आज आपली वेदा तुमच्याशी पहिल्यासारखंच वागेल. कलशाचं पूजन झालेलं आहे. आता आपण मुख्य विधीला सुरुवात करूया. आता हा कलश त्या कुंडाच्या पाण्यात सोडला जाईल. मीराने त्या कुंडात उतरून त्या कलशाचा शोध घेऊन तो बाहेर घेऊन यायचा आहे.
मीरा ये बाळा ये. मीरा तू आता कोंडात उतरू शकतेस. मीरा कुंडात जाते परत बाहेर येईल ना. आता हे देवी आई सांगू शकते. कसली येते. हा कुंड आहे ना वरून शांत दिसतो पण आतमध्ये गेल्यावर काही खरं नाही. भोवरा आहे म्हणतात ना कुंडाच्या मध्यभागी. त्याच्याजवळ कोणी पोचलं तर भोवरा त्याला खेचून घेतो. हो आत गेलेला जिवंत माणूस पाण्यावरती तरंगत बाहेर येतो. मेलेला. आधी तिला पूर्ण उतरू तर द्या. शिवनाथने जे पाप केलं ना ते कधीच धुतलं जाणार नाही. आपच्याकडून येतो शिवना. त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय. गावावरती कोणतंही मोठं संकट जर आलं ना तर त्या शिवनाथमुळे. रीत सांगा कसली बयाशी कशी देवीवर रुसली. तिच्या हट्टाची रीत सांगा कसली एक अशी कशी मायेवर रुसली.